नमस्कार. जय महाराष्ट्र. राजकारण पेन ड्राईव्हचं सध्या महाराष्ट्रामध्ये गाजते ते राजकारण पेन ड्राईव्हचं. सन्मान्य शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे नेते श्री अनिल देशमुख यांनी 3 दिवसापूर्वी महाराष्ट्रासमोर एक पेन ड्राईव्ह दाखवला आणि त्यांनी दावा केला की ह्या पेन ड्राईव्हमधून ते अनेक असे गौप्यस्फोट करणार आहेत. 3 दिवस उलटले तरी देशमुखांची काही हिंमत झाली नाही कुठल्याही प्रकारच्या गौप्यस्फोट करण्याची आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण ह्याने पण एक पेन ड्राईव्ह दाखवला आणि आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्या पेन ड्राईव्ह मधील एक ऑडिओ संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवला. किस्सा होता त्यांच्या सुनेवर होणाऱ्या अत्याचारामध्ये आमच्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सन्मान्य चित्राताईंनी केलेली गौरीची मदत. विद्याताई, तुम्ही आज हा गौप्यस्फोट म्हणा अथवा पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडण्याची जो प्रयत्न केला तो तुमचा बॉम्ब अगदी फुसका निघाला. त्याचा आवाज तर सोडा, साधा धूरही त्या बॉम्बमधून निघाला नाही आणि आमच्या चित्राताईने आज एक बॉम्बस्फोट करत डंके की चोट पर त्यांनी मान्य केलं की हो, त्यांनी गौरीची मदत केली. कारण चित्राताईंचा स्वभाव आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे महाराष्ट्रातील अत्याचार अन्याय होणाऱ्या महिला भगिनींना मदत करणं. कोरोना काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल जेव्हा तुमचे महाविकास आघाडीचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घर कोंबडा बनून घरात बसले होते तेव्हा पण चित्राताई संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होत्या आणि कोविड सेंटरमध्ये असतील अथवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कानाकोपऱ्यात महिलांवर भगिनींवर मुलींवर कुठे अत्याचार अन्याय दुराचार झाले तिथे त्याला ते न्याय देण्याचा प्रयत्न करत होत्या आणि तोच प्रयत्न त्यांनी गौरीसोबतही केला. ताई, तुम्ही म्हणालात की चित्राताई ह्या सुपारीबाज आहेत अथवा ब्लॅकमेलिंग करतात, पण ही गोष्ट काही तुम्ही सिद्ध करू शकलात नाही आणि तुमच्या रेकॉर्डिंगमधून हे एक सत्य बाहेर आलं की चित्राताई कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता पडद्यामागे राहून फक्त गौरीची मदत करत होत्या आणि त्या गौरीला प्रोत्साहित करत होत्या स्वतःच्या न्यायासाठी लढण्यासाठी. तुम्ही हा जो प्रयत्न केला आहे तो अतिशय केविलवाणा प्रयत्न होता आणि चित्राताईंनी त्यांचाच सडेतोड उत्तर तुम्हाला दिलंय. विद्याताई, मला तुमची एवढीच एक विनवणी करायची आहे की शरदचंद्रजी पवार असतील, अनिल देशमुख असतील, ह्यांच्या नादी लागून तुम्ही तुमच्या घरचं जे आहेत त्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका. राजकारण होत राहील पण घरच्या बाईने घरच्या गोष्टी झाकून ठेवायच्या असतात. तसं तुम्हीही ते लक्षात ठेवा आणि उगाच आपल्या घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.